सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा येथील तमाम जैन समाज बांधवांनी एकत्र येऊन भगवान महावीर 2624व्या जनकल्याण महोत्सवानिमित्त जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी इत्यादी सर्व पंथीयांच्या वतीने सन 1939 पासून सुरू असलेल्या एकत्रित भव्य मिरवणूक विटा शहरातील जैन मंदिरापासून सकाळी 9 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी चांदीचे रथ व आकर्षक सजावटींनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून या मिरवणुकीत घोड्यांसह पारंपरिक वाद्य, धार्मिक विधीप्रमाणे भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव। यावेळी चांदीचे रथ व आकर्षक सजावटींनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून या मिरवणुकीत घोड्यांसह पारंपरिक वाद्य, धार्मिक विधीप्रमाणे भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली। ही भव्य मिरवणूक विटा शहरातील जैन मंदिरापासून सुरू झाली। यावेळी जैन समाज बांधवांच्या वतीने सरबत व लाडूचं वाटप करण्यात आलं। भगवान महावीर यांच्याविषयी स्वातीजी आणि खुशबूजी यांनी महात्मा सांगत सर्व जैन बांधवांनी याचे पालन करावं, जगा आणि जगू द्या हा संदेश जो त्यांनी दिला तो आपण पाळावा असंही यावेळी सांगितलं। कार्यक्रमात सोहळा अध्यक्ष विलासभाई शहा, श्री कांतीलाल जोगड, विक्रमभाई राणावर, तुषार मेहता, धनंजय शहा, सुनील शहा व तमाम सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी सत्य अहिंसेचा मार्ग दाखवला, जगा आणि जगू द्या हा संदेश मानवतेला दिला। अशा भगवान महावीरांच्या जन्मोत्सवानिमित्ताने विविध भरगच्च कार्यक्रम व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। महावीर नगर येथे ही शोभायात्रा आल्यानंतर अनेकांनी धार्मिक विधीप्रमाणे पूजन केलं। यावेळी राजकीय, सामाजिक विविध संघटनांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त तमाम जैन बांधवांना शुभेच्छा देत या विशेष शोभायात्रेचं स्वागत केलं। जागोजागी महिलांनी भगवान महावीर यांच्या पालखीचं व रथाचं पूजन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।